तर जेसलमेर पासून 50 किलोमीटर लांब असलेल्या नॅशनल हायवेवरती वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली। हायवेवरती बॅरिकेटिंग लावण्यात आलं असून प्रत्येक चालकाची चौकशी केली जाते। सध्या उपस्थित आहे जेसलमेर पासून कनौजच्या दिशेला जाणाऱ्या रस्त्यावरती आणि बीएसएफच्या 126 बटालियनच्या बाहेर मी सध्या आहे। आर्मी कडून या ठिकाणी आपण पाहतोय की पेट्रोलिंग केली जाते आणि पुढचे जे सगळे रस्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत, त्यामुळे कोणत्याही गाड्यांना आतमध्ये प्रवेश नाहीये। प्रत्येक आत जाणाऱ्या वाहनांची सुद्धा या ठिकाणी बीएसएफच्या जवानांकडून चौकशी केली जाते। सगळे रस्ते ओसांडे या रस्त्यापासून या बीएसएफ कॅम्प पासून पाकिस्तान जे आहे ते जवळपास 60 ते 65 किलोमीटरच्या अंतरावर आहे। मात्र त्यापूर्वीच आपण पाहतोय की सगळे रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। केवळ गावकरी आहेत, त्यांना सुद्धा त्यांचं आधार कार्ड पाहून त्यांची आयडेंटिटी पटल्यानंतरच या ठिकाणाहून जाण्यास परवानगी आहे। जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत हा रस्ता खुलणार नाहीये आणि पूर्ण सिक्युरिटी ठेवून या ठिकाणी चौकशी केली जाते। रात्री या ठिकाणी ब्लॅकआउट असतो बीएसएफच्या जवानांकडून। बॉर्डरच्या या सगळ्या जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये सध्या जोरदार तैनाती पाहायला मिळते, पेट्रोलिंग पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन खंडूराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जैसलमेर।